नॉन स्ट्राईकला महावीर. बॉलर विशाल. तर मात्र मॅच नंबर 2 ला सुरुवात होते. मॅच नंबर 2. पहिला बॉल डॉट येतोय. तर या मॅच नंबर 2 मधील शेवटचा बॉल फर्स्ट ओव्हर मधील विशाल हाताळतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ इथं पूर्ण होतो. धावसंख्या होते 3. एक षटक पूर्ण. धावसंख्या 3. आता मात्र रेड जर्सी मध्ये धामणी व स्काय ब्ल्यू जर्सी मध्ये दिसतोय तो विश्राम बाग. न्यू बॉलर दुसरा बॉलर सेकंड ओव्हर घेऊन येतो अजय. वड कॅच. पहिल्या बॉलवरती विकेट. अजयच्या माध्यमातून आता आदित्य बॅक टू पॅव्हेलियन. आदित्य आता मात्र पहिल्याच बॉलवरती बॅक टू द पॅव्हेलियन जातोय. आता नवीन बॅटर नंबर 7 जर्सी नंबर 07 मनोज पाटील. पुढचा बॉल अजयचा. मात्र चांगला बॉल आहे. एकेरी धावासाठी खेळून काढला गेला. सिंगल धाव मात्र या बॉलवरती येईल. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढतीये. यावेळेस पूल केलाय 2 धावांसाठी. टुडी 2 डिक्लेअर. महावीरचा चांगला फटका. या 2 धावांमध्ये धावफलक 2 ने वाढते. आजच्या माध्यमात मात्र पुढचा बॉल हाताळला जाईल. यावेळेस देखील पॉवरफुल स्ट्रोक. चांगला स्टॉप केला जातोय विशालच्या माध्यमातून. थोडासा पुढे पडला. झेलची संधी होती परंतु सिंगल धाव या बॉलवरती मात्र येईल. या सिंगलने मात्र धावसंख्या आता 1 ने वाढतीये. धावसंख्या पोहोचेल ती 7. 1 गडी बाद 7 धावसंख्या आहे. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा 2 धावा. बॅटिंग मनोजच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते. या ओव्हरमध्ये तो 2 टुडी 2 सिंगल अशा 6 धावा खर्च केल्यात अजयने. आता पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका. यावेळेस मात्र 2 धावा पुन्हा मिळतील. चांगली बॅटिंग मनोजच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या होते ती 11. या ओव्हरमध्ये संभवतः 8 धावा जमवल्या गेल्या. या 8 धावांनी मग धावसंख्या होते ती 11.
पुढचा बॉल. यश यश. यावेळेस सिंगल वंडी. आता मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होतो तो यश. यशचा सामना करेल तो मनोज. यावेळेस देखील पॉवरफुल स्ट्रोक, परंतु डॉट बॉल येतोय. डायरेक्ट यशच्या हातामध्ये हा बॉल मारला गेल व डॉट बॉल. सिंग आता मात्र पुढचा बॉल पुन्हा यशचा सज्ज होईल तो मनोज. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, खोदून काढलाय बॉलला, परंतु डॉट बॉल येईल. यावेळेस देखील आल्यानंतर कार्पेट. चांगला फटका आजीच्या माध्यमातून, चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट. इथे मात्र टीव्ही अंपायरचा निर्णय घेतला गेलाय. टीव्ही अंपायरकडे मात्र दाद मागितली गेली आहे. बघा टीव्ही अंपायरचा मात्र निर्णय आता काय येतोय. नॉट आउट घोषित केले गेले. संभवतः पहिला हात लागला नंतर बॉल लागला असं दिसतंय. बॉल लागलाच नाही का? ओके. आता मात्र पुढचा बॉल यश सज्ज होतोय. यावेळेस फुलटॉसचा फटका आहे, परंतु तिथे फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल धाव मिळेल. एका धावेने मात्र धावफलक 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर्स. आता शेवटचा बॉल या षटकामधील यशचा सामना करेल तो. यावेळेस मात्र आलं कार्पेट. चांगला फटका, तिथे मात्र फिल्डिंग चांगली केली जाते. 2 धावा या बॉलवरती मात्र पूर्ण केल्या झाली. धावसंख्या होते ती 16. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र 16 धावा धावसंख्यावरती लागलेत. आता मात्र पुन्हा विशाल येतोय संभवतः बॉलिंग मार्गवरती. विशाल सज्ज होईल. वैयक्तिक दुसरी संघाची 4थी ओव्हर घेऊन विशाल. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका मारायचा प्रयत्न महावीरचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पुढचा बॉल मागे घेतोय महावीर. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. बॉल जाईल सिंगल. 1 डिक्लेअर झोन मध्ये जाईल बॉल. आता मात्र सिंगलने मात्र विशालवरती पहिली धाव घेतली जाते. या एका धाव्याने धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते ती 17. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस मनोजच्या माध्यमातून चांगला फटका येतोय, परंतु डॉट बॉल येईल. तिथे मात्र फिल्डर आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर. पंचांना मात्र आता हात वर करावे लागतील. व्हाईट बॉलचा निर्णय येईल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. विशालच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र थोडासा दबावाखाली असेल तो. वाटलंच होतं मला यावेळी दबावाखाली होता. मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल व तो फटका मात्र फसतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेट या सामन्यामधील पहिला क्लीन बोल्ड. जर्सी नंबर 07 मनोज बॅक टू पॅव्हेलियन. बोल्ड बाय विशाल. धावसंख्या होते 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामधील लास्ट बॉल. आता मात्र सज्ज होतोय विशाल प्रीतम साठी. प्रीतम पाटील आता मात्र सज्ज होईल. जर्सी नंबर 25. तर शेवटचा बॉल आता विशालचा. परत प्रीतम साठी.
क्लीन बॉल, 2 बॉलवरती 2 बोल्ड. विशालच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 2 बॉलवरती सलग 2 त्रिफळा बाद, त्रिफळाचीत. क्लीन बोल्ड केले गेले. आता गोल्डन डक मात्र प्रीतम बाद होते पहिल्याच बॉलवरती, शून्यावरती बाद होऊन माघारी परतेल. आता मात्र संघाचा आयकॉन खेळाडू, संघाचा कॅप्टन स्वतः संयम, आता मात्र संयमच्या मात्र खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी या सामन्यामध्ये येऊन पोहोचली आहे. आता मात्र नेक्स्ट मॅच मध्ये विशाल हॅट्रिक वरती असेल. पुढच्या सामन्यामध्ये 2 ओव्हर विशाल संपलेत. आता मात्र पुढच्या मॅच मध्ये संधी असेल पहिल्या ओव्हरवरती हॅट्रिक मिळवण्याची. विशालच्या मात्र कोट्यामध्ये या सामन्यात 2 ओव्हर संपलेत, त्यामुळे तो पुढच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती हॅट्रिक वरती असेल. धावसंख्या होती 18. आता मात्र नवीन बॉलर सज्ज होतोय अनिकेत. यावेळेस मोठा फटका, बॉल जाईल मनाच्या बाहेर. 3 बॉलवरती 3 विकेट, टीम हॅट्रिक होतीये. सलग तिसऱ्या बॉलवरती विकेट जाते. पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड मनोज, दुसऱ्या बॉलवरती क्लीन बोल्ड प्रीतम, तिसऱ्या बॉलवरती हिट विकेट महावीर. 3 बॉलवरती 3 विकेट्स. आता मात्र रिषभ, जर्सी नंबर 18, समोता विराट कोहलीचा फॅन दिसतोय रिषभ. जर्सी नंबर 18 त्याने वेअर केले. एक मोठा खेळाडूचा नंबर तो आहे. पाहूया त्या नंबरला साजेशी खेळी करतोय का ते. आता मात्र चांगला ग्लान्स केला गेला. सिंगल साठी मात्र इथे प्रयत्न केला गेलाय आणि रिषभच्या बॅट मधून पहिली धाव येते. रिषभ मागील 2 मॅच मध्ये कंटिन्यू पहिल्या बॉलवरती माघारी परतले होते. 3 मॅच मध्ये तिसऱ्या बॉलवर. आता मात्र धाव येते बॅट मधून. यावेळेस मात्र चांगला फटका आहे संयमच्या माध्यमातून. मात्र संयमच्या मात्र बॅटवरती आता बॉल येण्यास सुरुवात झाली आहे. प्रॉपर मिळवत बॅट फटका झालाय. आता मात्र चांगला फटका आहे, ग्लान्स केलं गेलंय. सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र धाव फलक 1 ने वाढते. धावसंख्या होते 20. यावेळेस मात्र काय फटका आहे, परंतु बॅड लक. सिक्स मारायला गेला होता ऋषभ, परंतु थोड्याशा अंतराने मात्र संधी हुकते. चांगला फटका होता, परंतु थोड्याशा अंतराने मात्र आता ऋषभ बाद होतोय. पुन्हा ऋषभ दुसऱ्या बॉलवरती विकेट जातोय. तर नवीन बॅटर सज्ज होत आहेत ते पिटू सुहास. पहिल्या सीझन मध्ये अतिशय दिमागदार कामगिरी केली होती सुहासने. दोन धावा आताच्या टोटल 4. ह्या दोन पूर्ण 3 काय ठीक आहे. 2 रनिंग घेतल्या आणि ती तुडी 4. टोटल 4 धावा. अंपायर निघला अंपायरकडे निर्णय असेल. थ्रो अजून पूर्ण व्हायचा होता. ठीक आहे. अंपायरकडे 3 धावा 3 रन्स. आता या बॉलवरती 3 रन्स. 3 रनने मात्र धावफलक वाढते. धावसंख्या होते 23. 5 ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होती ती 23 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र पुन्हा यश सज्ज होईल बॉलिंग मारवरती बॉलिंगसाठी.
यश. पुढचा बॉलर सज्ज होतो यश. यावेळेस देखील चांगला फटका आहे तिथे मात्र चांगला प्रयत्न परंतु 2 धावा इथे मात्र रोखण्यात अयशस्वी ठरतायत. तिथे मात्र बंडू दादा आहेत. चांगला प्रयत्न होता बंडू यांच्या माध्यमातून परंतु 2 धावा इथे मात्र केल्या गेल्या. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतो यश सुहाससाठी. सुहास यांच्या बॅटमधून आता सिंगल निघते आहे जर्सी नंबर 12. आता मात्र संयम. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर अवांतर धाव पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने मात्र 1 ने धावसंख्या वाढते. स्कोर 1 ने वाढेल. यावेळेस मात्र सिंगल धाव येईल. या सिंगल धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती 27-28. एकोणतीस. तर आता संघाचं 7वं वैयक्तिक दुसरं ओव्हर घेऊन दुसरी षटक घेऊन अजय सज्ज होतोय. पहिल्या बॉल अजयच्या हाताला गेला. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली जाते. आता मात्र स्ट्राईकवर देतो संयम. सामना करतो अजय. आता मात्र चांगला फटका आहे. काय फटका आहे नक्कीच 2 फिल्डरना भेदून बॉल गेलाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषेच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. साऊट ऑफ द पार्क. 4 रन इथे मात्र बॉलवरती येत आहेत. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा व्हाईट बॉल. आता मात्र अजय वरती हल्ला चढवला गेलाय. चौकार वर अंतर व्हाईट बॉल. अशा 1 बॉल वरती 5 धावा खर्च केल्या गेलेत. यावेळेस देखील फटका चांगला. तिथे फिल्डर असेल विशाल. ते मात्र चांगली फील्ड केली गेली आहे. 1 धाव मिळेल. एकदम धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होत्या 37. 37 धावा. यावेळेस देखील फटका चांगला आहे. ऑफ कटरचा बॉल खेळला होता परंतु सिंगल धावसाठी बॉल जाईल. सिंगलने मात्र धावसंख्या 38 होईल. 38 रन्स. यावेळेस मात्र हिट विकेट. संयम बाद होतोय. हरकत नाही. संयम चांगली बॅटिंग करून मात्र माघारी परतोय संयम. आता मात्र धावसंख्या येते फक्त आणि फक्त 38 धावा. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. आता मात्र अमित सज्ज होतोय. अमित चौगुले. जर्सी नंबर 02. रेड टोपी रेड कॅप मध्ये दिसतोय तो अमित. प्रॉपर मॅचिंग. रेड किट रेड कॅप.
धावसंख्या होतं 38, 38 धावा. तर मात्र शेवटचा बॉल या ओव्हरमधील सेकंड लास्ट ओव्हरमध्ये शेवटचा बॉल सज्ज होतोय. तर मात्र आता प्रेक्षकांमधून आवाज येतोय, अमित उर्फ गोट्या, दिल से गुलमोहर, असा मात्र इथे मला संधी दिली गेली आहे. 02 जर्सी नंबर 2 अमित सज्ज होतोय. आता मात्र न्यू बॉलर अमित, अमित टू अमित. अमित चौगुले टू अमित चौगुले. यावेळेस मात्र अमितने बॉल टाकला, अमितने फटका खेळला व इथे मात्र सिंगल घेतली जाते. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप इथे मात्र पाहायला म्हणजे सुहास यांच्या माध्यमातून, पिटू यांच्या माध्यमातून चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे मात्र पाहिली गेली. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सुहास यांची बॅट पकडण्याची शैली थोडीशी वेगळी दिसते, थोडीशी आतल्या साईडला बॅट पकडतायत व सिंगल साठी मात्र प्रयत्न केला जातोय. आता मात्र पुन्हा स्ट्राईक वरती येतात ते अमित. यावेळेस देखील चांगला फटका बॅकफूट पॉइंटला जाऊन पंच केला जातोय. संभवतः उत्कर्षकडे पाहून हा फटका शिकलेला दिसतोय. आता मात्र पुढचा बॉल अमित यांचा. यावेळेस मात्र चांगला फटका आहे स्टेट ऑन द ग्राउंड. अजय पाटील उपस्थित आहे, मिसफील्ड होतीये आणि 2 धावांचे इथे मात्र मोहर उमटवली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अमित यांच्या माध्यमातून. 2 धावांनी धावफलक होते 44, 44. एक वॉर्निंग दिली जाईल. बॉल टाकताना देखील मध्ये बोलायचं नाही कुठल्याही प्लेयर्सने. डॉट बॉल, डॉट बॉलने मात्र षटक संपतंय. 8 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 44, 44.
धावसंख्या होते 45. 45 टू विन. 45 टू विन टार्गेट. आता संघाची पहिली ओव्हर व पहिल्या षटक घेऊन येतो तो अमित. विशाल व पंकज समोर बॅक टीम सज्ज होत आहेत. विशाल व पंकज सामना करेल तो अमित यांचा. पहिला बॉल अमितचा. चांगला हलक्या त्याने खेळून काढला आहे आणि ते मात्र एक संधी होती परंतु डॉट बॉल येतोय. आता मात्र चांगला फटका लेट कट सिंगल धाव येईल या बॉलवरती. सिंगलने मात्र धाव फलक एकने सुरुवात होते धाव फलकाची. ती मात्र धावांची धावगती मात्र चालू केली गेली आहे. आता मात्र 45 धावांचा पाठलाग सुरू केला गेलाय. पहिली धाव फलकावरती लागतेय. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु तिथे फिल्डिंग उपस्थित आहे. चांगली फेकी परंतु सिंगल मात्र रोखण्यात यशस्वी ठरतायत आणि या सिंगलने मात्र पंकज स्वतःच खातं उघडतो 1 धावेनी. धावसंख्या होते ती 2. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. सिंगल धाव येईल विशालच्या बॅटमधून. एक डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय सिंगलसाठी. 1 धावेरी. पुढचा बॉल यावेळेस संधी आहे आणि झेल सुटतोय. एक सोपा झेल परंतु त्या झेलला अवघड केलं गेलं. क्या सुटतोय परंतु एक धाव मात्र या बॉलवरती घेतली जाईल. यावेळेस देखील दुसरा झेल आणि राऊंड संधी आणि धाव बाद विशाल. कॅच सुटला परंतु धाव बाद मात्र इथे केले गेले विशालला. तर विशालला माघारी परतावं लागेल. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या होते 4. 1 षटक पूर्ण धावसंख्या ती 4. आता मात्र दुसरी ओव्हर संघाची दुसरी वैयक्तिक पहिली. संभवतः प्रीतम येतोय. प्रीतम सेकंड ओव्हर. ऑफ टीम कोटा अँड फर्स्ट ओव्हर ऑफ पर्सनल कोटा. राईट आर्म राउंड द विकेट. प्रीतम ऑन ट्रॅक. सामना करतो पंकज. यावेळेस फटका चांगला आहे परंतु तिथे मात्र 0-7 मनोज आहे. डॉट बॉल. यावेळेस देखील चांगला प्रयत्न होता आणि धाव बाद. पाहूया कोण आउट होतोय. पंचांचा निर्णय पाहूया. अंपायर टीव्ही अंपायरकडे मात्र बघितलं जाईल. टीव्ही अंपायरकडे निर्णय ओमकार. रनआउट. तर आता मात्र अजय पाटील आता बाद होतोय. थोडासा बॅडलक. तर सुहास यांच्या माध्यमातून चांगला थ्रो चांगली फेकी केली गेली.
डॉट बॉल या बॉलवरती न्यू बॅटर रोहित. रोहित काळे. क्लीन बोल्ट. पंकज बॅक टू पॅव्हलियन. बेल्स मात्र निखळल्या गेल्या. बेल्स आणि स्टम्पचा मात्र डिसबॅलन्स होतोय. विकेट येईल तर मात्र 4 वरती 3 विकेट. थोडासा विश्रामबाग संघ मात्र थोडासा डगमगतोय आता. आता मात्र नवीन बॅटर सज्ज होतोय तो यश. तर मात्र 3 गडी बाद झालेत स्वस्तात. अजय तर मात्र एकही चेंडू न खेळता गोल्डन डक बाद झाला. एकही चेंडूचा फेस त्याने नाही केला. एक चेंडू फेस त्याने नाही केला. डायरेक्ट गोल्डन डक. रनआउटच्या स्वरूपात अजय बाद होतोय. आता मात्र फुटचा बॉल यश साठी. किती बॉल आले. चला नेक्स्ट मॅच गुलमोहर वर्सेस महावीर नगर. टॉस साठी यायचा आहे. टॉस. शॉट. काय स्ट्रोक आहे. यशच्या बॅटमधून चांगला फटका निघतोय चौकारासाठी. चला गुलमोहर विरुद्ध महावीर नगर दोन्ही संघाचे कॅप्टन्स मंचावरती या. आपला टॉस केला जाईल. या पुढची नेक्स्ट मॅच. एकीकडे उत्कर्ष दुसरीकडे यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटक संपते. ओव्हर चेंज. धावसंख्या होते 8. 2 ओव्हर 8 धावसंख्या. यावेळेस मात्र फिल्डिंग चांगली केली गेली आहे. डॉट बॉल संयमच्या माध्यमातून. फुटचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे परंतु तिथे मात्र सिंगल सिंगल आणि सिंगल येईल. धावसंख्या होते शॉट. शॉट चांगला होता पण त्या शॉट वरती फक्त सिंगल धावेची मोहर उमटवली. धावसंख्या होते तर जो विकेटच्या मागे 11. विकेट कीपर उभा आहे ऋषभ
त्याची मॅच लाईव्ह त्याचे सख्खे बंधू चेन्नईमधून पाहतायत व त्यांचे मामा पुण्यावरून ही मॅच पाहतात, परंतु थोडी नाराज आहेत. गेम पाहायला मिळत नाही जसा हवा तसा. मला ओमकार भाई म्हणतात की इंटरनेट त्यांचा वाया जातंय, जीबी वाया जाते असं म्हणतात ओमकार भाई. नक्कीच रिषभच्या मात्र संघ थोडासा डगमगला आहे यावेळेस. मात्र कॉम्बिनेशन होऊ शकलं नाही संघामध्ये. आता मात्र नवीन बॉलर प्रीतम सज्ज होते पुन्हा बॉलिंगसाठी. यावेळेस पुन्हा स्वीपचा फटका, परंतु सिंगल धाव या बॉलवरती येईल. सिंगलने मात्र स्कोर बोर्ड हलतं ठेवतो जात आहे. धावसंख्या होते 12 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र पुढचा बॉल सज्ज होईल तो यश साठी. यावेळेस मात्र बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल जातोय स्लिपच्या माध्यमातून एक साठी. या एक धावेने मात्र धावफलक एक धावसंख्या होते ती 13 रन्स धावफलकावरती लागतायत. आता पुढचा बॉल यावेळेस थोडा बॅट्समन डिसबॅलन्स होतोय, थोडासा लेट कट करायचा प्रयत्न होता परंतु डिसबॅलन्स. इथे मात्र डॉट बॉल येईल. आता मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र काय स्ट्रोक आहे आणि मिस फील्डचा पुकार येईल. संभवतः महावीरच्या मात्र हातामधून मिस फील्ड केली जाते. महावीरच्या हातामधून बॉल सुटतोय व अशा टाइमला मात्र चौकार दिला जातोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु तिथे फिल्डर आहे सुहास नाही महावीर. आता मला चांगली फील्ड आहे. आता पुढचा बॉल यावेळेस देखील बॅकफूट पण चांगला फटका सिंगल साठी. ओव्हर संपते 4 ओव्हरचा पूर्ण होते. धावसंख्या होते 18. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता मात्र 24 बॉल मध्ये धावसंख्या करावी लागतील त्या 27. 27 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. 27 फ्रॉम 24. रोहित and यश both batsmen are playing very sincerely sensible cricket. ती मात्र पाहिले जाते. धावसंख्या होते ती 18. आता मात्र 27 धावांची आवश्यकता. 27 धावा 24 बॉल मध्ये 24 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. 27 रन 24 बॉल. आता मात्र नवीन बॉलर महावीर सज्ज होतोय. यावेळेस स्विच हिट सिंगल रिव्हर्सचा फटका. आता मात्र यश ऑन मार्क. यावेळेस प्रशांत यांचं अपील मात्र सज्ज होते. विकेट येते. अमित यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. आता न्यू बॅटर संघाचा 6वा खेळाडू अमित चौगुले. अमित चौगुले आता मात्र सज्ज होतोय. प्रशांत
व रिषभ त्यांना मात्र थोडासा टीच करतायत. तर मात्र पुढचा बॉल सज्ज होतोय तो अमित महावीरसाठी. यावेळेस पहिल्याच बॉलवरती कॅच घेतला गेलाय आणि ते मात्र पुन्हा अमितच्या खात्यामध्ये. हिट विकेट आहे का? ठीक आहे, हिट विकेट. बॉल बाहेर गेलाय. 2 बॉल 2 विकेट्स. 5 विकेट इथे मात्र गमावल्या गेल्यात. आता मात्र हॅट्रिक बॉल. महावीरचा हॅट्रिक चेंडू. पाहूया या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक होते का ते. अध्यक्षांतर्फे 500 रुपये जाहीर झालेले आहेत अमित चौगुले यांना. आता मात्र हॅट्रिक बॉल वरती असेल तो महावीर. अनिकेत नवीन बॅट्समन होता. अनिकेत पुढचा बॉल. आता मात्र बॉल हाताला लागला. डायरेक्ट हिट विकेट. प्रीतमच्या माध्यमातून फक्त एक स्टंप दिसत होती, ती एक स्टंप देखील भेदली गेली. आता मात्र 6वी विकेट इथे मात्र गमावली जाते. 6 मेन डाऊन. विश्रामबाग संघाचे 6 गडी बाद झालेत. तर विश्रामबाग मात्र आता थोडस माघारी पिछाडीवरती पडतोय. आता मात्र बॅट्समन न्यू बॅटर श्रीवर्धन. आता मात्र सर्व 6 विकेट 6 विकेट गेल्यात. आता मात्र सेकंड लास्ट जोडी मारण्याच्या आत सज्ज होते. रोहित. आता मात्र पूर्णपणे रोहितला जबाबदारी स्वीकारावी लागेल. यावेळेस चांगला बॉल आहे. रोहित यांच्या माध्यमातून मात्र आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा पुढचा बॉल सज्ज होईल तो रोहित. यावेळेस रिव्हर्सचा फटका, परंतु डॉट बॉल. ओव्हर संपते. चला आता मात्र श्रीवर्धन स्ट्राईक वरती सज्ज होतोय. बॉलर अमित सज्ज होतोय. यावेळेस मात्र डॉट बॉल येईल. डॉट बॉल. आता मात्र या मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट, थोडासा यावेळेस चांगला बॉल आहे श्रीवर्धनच्या माध्यमातून आणि धाव आणि चांगली बॅकअप केली जाते. संयमच्या माध्यमातून एक चांगला बॅकअप. सिंगल धाव येईल. सिंगलने मात्र धावसंख्येतून पोहोचते ती 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावलकावरती लागलेत. आता मात्र जोडून झाले फक्त याचं का नाही चालू करताना फोन करा. काय स्ट्रोक आहे. वॉट अ स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट. धावसंख्या होते 15 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या होते ती 21. विकेट.
स्टम्पिंग 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 आणि स्टम्पिंग आउट होते श्रीवर्धन. आता मात्र शेवटची जोडी लास्ट मॅन इन पम्मू अण्णा येतील. दोन बॉल लास्टचे शेवटचे 2 बॉल. तर आता शेवटची जोडी लास्ट मॅन इन पमू अण्णा, एक एव्हरग्रीन व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये विश्रामबाग संघाने पमू आनंदच्या माध्यमातून आता पव्या बॅटिंग कशी केली जाते. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लास्ट विकेट. डॉट बॉल. लास्ट बॉल या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल. स्ट्राईक वरती मला आता परत प्रमोहांना येतील. 6 ओव्हर धावसंख्या ती 22. आता 12 बॉलचा काय शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 23 धावा करावं लागतील. 12 बॉल्स 23 रन्स टू विन. जी जर्सी घातलेला खेळाडू आहेत स्काय ब्ल्यू जर्सी घातलेले खेळाडू दिसत आहेत आपल्याला विश्रामबाग संघाचे खेळाडू. त्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये 5 मध्ये 4 विजय साकारलेत. ही 6वी मॅच खेळतो तो संघ. नक्कीच पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित असं मानला जाईल. परंतु शेवट मॅच पर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये सुरू असणार आहे विश्रामबाग संघाची. या विश्रामबाग संघाने मात्र 4 विजय साकारले गेले त्याच्या आधी. आता ही 6वी मॅच. महावीर मात्र डॉट बॉल. थोडस बाउन्सर. आता मात्र चांगला शॉट आहे. तिथे मात्र सिंगल दिली जाईल. आता मात्र रोहित स्ट्राईक वरती येतोय. रोहितच्या माध्यमातून आता मात्र पव्या कितपत धावा जमवल्या जात आहेत. बोनससाठी मात्र 33 धावांच्या आत अडवावं लागेल. 33 धावा 33 रन्स. विकेट आणि बोनस गुण देखील दिला जाईल. लाल जर्सी रेड जर्सीला बोनस गुण सह विजय मिळत जातोय. बोनस देखील गमाव